महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस सरकारने कथित लव जिहाद आणि फसवणूक करून किंवा धर्मांतर रोखण्याच्या अनुषंगाने कायदा करण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे। यामुळे महाराष्ट्रात आता लव जिहाद कायदा येणार का? त्यासोबत हा कायदा केवळ लव जिहाद आहे का की धर्मांतर विरोधी कायदा आहे, असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत। आता बघितलं तर यापूर्वी देखील राज्याच्या काही भाजपच्या आमदारांनी राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा करण्यात यावा यासाठी मागणी केली होती। आता बघितलं तर सरकारनं याच मुद्द्यावर राज्याच्या पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली एक 7 सदस्यांची समिती अभ्यास करण्यासाठी गठीत करण्यात आली आहे। या समितीमध्ये देशात आतापर्यंत जवळपास 11 राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा करण्यात आला, ज्यामध्ये ओरिसा, अरुणाचल प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक, झारखंड, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश या राज्यांचा समावेश आहे। आता याच धर्तीवर महाराष्ट्रामध्ये हा कायदा येणार आहे। मग हा कायदा करण्यामागे नेमकं सरकारचा हेतू कोणता? महाराष्ट्रात होणाऱ्या लव जिहाद कायदा नेमका काय आहे, हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। जय शिवराय, मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। राज्य सरकारने 14 फेब्रुवारी 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी केला, ज्यामध्ये आजी आणि माजी लोकप्रतिनिधी, विविध संस्था आणि नागरिकांना कथित लव जिहाद आणि फसवणूक किंवा बळजबरीने केलेलं धर्मांतर हे रोखण्यासाठी कायदा करण्याबाबत निवेदन सादर केलं आहे, असं या शासन निर्णयात म्हटलं आहे। त्याचबरोबर देशातील काही राज्यांमध्ये या संदर्भात कायदे तयार केले असल्याचा देखील संदर्भ यामध्ये आहे। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये विद्यमान परिस्थितीचा अभ्यास करून लव जिहाद किंवा बलपूर्वक केलेलं धर्मांतर याबाबत ज्या प्राप्त असणाऱ्या तक्रारी आहेत या संदर्भात उपाययोजना सुचविणे, त्याचबरोबर इतर राज्यातील कायद्याचा अभ्यास करणे, कायद्याचा मसुदा तयार करणे आणि कायदेशीर बाबींचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्राच्या सरकारनं एक समिती गठीत करण्याचा त्यांचा विचार होता। यानुसार राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत केलेली असल्याचं देखील आता बोललं जात आहे। यानुसार राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती जी गठीत करण्यात आली आहे, यामध्ये बाल विकास विभागाचे सचिव, अल्पसंख्याक विभागाचे सचिव, त्यासोबत विधी व न्याय विभागाचे सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव यासह गृह विभागाचे सचिव हे सगळे या समितीचे सदस्य असणार आहेत। ही समिती महाराष्ट्रातील परिस्थितीचा अभ्यास करून या कायद्याच्या अनुषंगाने शिफारस करेल असं यामध्ये म्हटलं आहे। याबाबत राज्याचे माजी अधिवक्ता श्रीहरी अणे म्हणतात की हा कायदा सर्वसाधारण कायद्याप्रमाणेच असेल। त्याचबरोबर असा कायदा आणल्यास खाजगी प्रकारात हा कायदा मोडल, ज्यामध्ये अॅट्रॉसिटी आणि बालविवाह कायदा ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे हा कायदा असेल। या कायद्यामध्ये जी व्याख्या सांगितली जाईल त्यानुसार कारवाई केली जाऊ शकते। संविधानात लव जिहाद ही टर्म नसली तरी इंटेलिजंट आर्टिफिशियल ही टर्म संविधानात कुठे आहे, याचा अर्थ हा कायदा सरकार करू शकत नाही असा याचा अर्थ होत नाही, असं श्रीहरी याने म्हणतात। राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला धार्मिक स्वातंत्र्याचा, धर्माचा प्रसार करण्याचा अधिकार दिला। राज्यघटनेच्या भाग 3 मध्ये कलम 25, 26, 27, 28 नुसार नागरिकांना धार्मिक स्वातंत्र्याचा, धर्म स्वीकारण्याचा आणि धर्म प्रसार करण्याचा अधिकार भारतीय राज्यघटनेने दिला आहे। त्यामुळं आपण जर बघितलं तर धार्मिक स्वातंत्र्यावर आपण अशा प्रकारे गदा आणू शकत नाही असं देखील म्हटलं जात आहे। याबाबत संविधानाचे अभ्यासक असणारे उल्हास बापट म्हणतात की तुम्ही कोणत्या धर्माचे आहात हे सांगण्याचा तुम्हाला अधिकार आहे, त्या धर्मानुसार तुम्ही नियम पाळू शकतात, त्याचबरोबर तुम्ही त्या धर्माचा प्रसारही करू शकतात, परंतु राज्यघटनेनुसार धर्म स्वीकारण्याचा किंवा धार्मिक स्वातंत्र्याचा कोणाकोणी गैरफायदा घेण्याचा अधिकार देखील कोणाला नाहीये। धर्माचा प्रसार करणं आणि धर्मांतर करणं या 2 वेगळ्या गोष्टी आहेत असं बापट म्हणतात। तर बापट पुढे असंही म्हणतात की बळजबरीने किंवा आमिषापायी प्रलोभनाने जर धर्मांतर केलं असेल तर या विरोधात राज्यघटनेमध्ये शिक्षेची देखील तरतूद आहे, परंतु सरकारच्या हेतूनं लव जिहादचा कायदा आणायला लागलाय, त्यानुसार यामध्ये काहीतरी राजकारण आहे असं बापट म्हणतात। तर याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार असणाऱ्या सुप्रिया सुळे म्हणतात की आपण लोकशाहीत राहतो, सशक्त लोकशाहीमध्ये कोण कोणासोबत प्रेम करावं, कोणी कोणासोबत लग्न करावं हा ज्याच्या त्याच्या खाजगी आयुष्याचा भाग आहे। त्यामुळं देशात सध्या उद्भवलेली आर्थिक परिस्थिती या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि सरकारनं या गोष्टीबाबत काहीतरी करायला पाहिजे, या गोष्टीवर त्यांनी लक्ष द्यावं असं सुप्रियाताई सुळेंनी म्हटलं। तर याबाबत राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असणारे देवेंद्र फडणवीस म्हणतात की लव जिहादची वास्तविकता ही सर्वोच्च न्यायालयानं देखील मांडली आहे। त्यामुळं केरळ उच्च न्यायालयाच्या निकालात देखील ही बाब आहे। एखाद्या धर्मातील व्यक्तीनं दुसऱ्या धर्मातील व्यक्तीशी लग्न करणं ही बाब
चूक नाहीये, परंतु खोटी माहिती देणं, प्रलोभ दाखवणं, त्यासोबत लग्न करून मूल जन्माला घालणं आणि सोडून देणं ही एक प्रवृत्ती आहे। यामुळे फूस लावणं, फसवणूक करणं हे जाणीवपूर्वक असले प्रकार होत असून या संदर्भात योग्य असेल ती कारवाई सरकारच्या वतीनं करण्यात येईल असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं। परंतु तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रामध्ये हा कायदा यायला पाहिजे का? लव्ह जिहाद हा कायदा करण्यामागे सरकारचा नेमका कोणता हेतू आहे ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।